नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये. आज आपण बोलूया या वर्षीचा सुपरहिट चित्रपट नाच गं घुमा याबद्दल. हा चित्रपट तुम्ही Amazon प्राईमवर पाहू शकता. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत मुक्ता बर्वे, नम्रता संबेराव, सारंग साठे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत परेश मोकाशी. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. ही आजच्या काळातील उच्च सोसायटीमध्ये राहणाऱ्या जोडप्याची कथा आहे. ते म्हणजे राणी आणि आनंद यांची. राणी, आनंद आणि त्यांची लहान मुलगी असा त्यांचा परिवार. दोघे नवरा बायको कामावर जातात, त्यामुळे त्यांना घरात 12 तासासाठी काम करायला बाईची गरज लागते आणि त्यांच्याकडे आशा नावाची बाई काम करत असतेच. पण आशा कधीच वेळेवर येत नाही, सारखी फोनवर बोलत असते. त्यामुळे त्या जोडप्यांचा सकाळचा दिनक्रम हलून जातो. पूर्ण राणी आणि आनंद यांचा दिवस आशाताई भोवती फिरत असतो. आशा आणि राणी यांचं नातं म्हणजे तुझ्याशिवाय जमत नाही आणि तुझ्या विना करमत नाही असंच आहे. मग एका मेजर कारणामुळे राणी आणि आशा यांना कामावरून काढून टाकते. मग पुढे आशा हिचं महत्त्व त्यांना समजायला लागतं. आशाची सुद्धा एक बाजू आहे हे त्यांना समजतं. आणि शेवटी काय आशा त्यांच्या घरी काम करायला येते का? हे आणि आशा आणि राणी यांमधील आंबट गोड नातं बघण्यासाठी हा चित्रपट तुम्हाला बघावा लागेल. आता बोलूया चित्रपटातील काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल. यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट. पहिलं बोलूया काही पॉझिटिव्ह पॉईंट्सबद्दल. आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे वर्किंग क्लासची संख्या वाढत आहे, घरातील जोडपी कामावर जात आहेत, तर पूर्ण घर सांभाळणे आणि घरातील लहान मुलांकडे लक्ष देणे किती अवघड गोष्ट बनली आहे. त्यासाठी कामवाली बाई मिळणे आणि त्या कामवाली बाईचं टिकणे हीच काळाची गरज बनली आहे. त्याचबरोबर कामवाली बाई आणि घरमालकीन यांचं नातंसुद्धा उत्तमरित्या जमून आलं पाहिजे. एकमेकांना त्यांनी समजून घेतलं पाहिजे. तर हे घरमालकीन आणि कामवाली बाई यांमधील नातं, त्यांची रुसवे फुगवे, त्यांमधील चिडचिड, त्यांमधील चढाओढ आणि हलके फुलके प्रसंग अचूकरित्या या चित्रपटातून आपल्याला दिसतात. कामवाल्या बाईवर किती लोकांना अवलंबून राहावं लागतं, त्यात तिचा सुद्धा एक संसार आहे. ती कुठून येते, कशी येते, तिचं सुद्धा घर आहे. ही जी तिची बाजू दाखवली आहे ते सुद्धा सुंदर काम या चित्रपटातून केलं आहे आणि याचं श्रेय परेश मोकाशी यांना जरूर दिलं पाहिजे. खूप सारे बारकावे हा चित्रपट टिपतो. अक्षरशः एखाद्या स्त्रीचा दिनक्रम कसा असतो आणि हे बघून स्त्रिया कसं काय इतकं सांभाळू शकतात याबद्दल आपण दाद दिलीच पाहिजे. एक चांगलं आहे की या चित्रपटातील मुख्य नायक सुद्धा बायकोला मदत करताना दाखवला आहे, ते विशेष. फक्त प्रत्येक वेळी दोघे आपापलं काम टाकून प्रत्येक वेळी मोक्याचे क्षणी कसे येतात हे जरा पटत नाही. अजून एक प्लस पॉईंट म्हणजे अभिनय. मुक्ता बर्वे काय अभिनेत्री आहे. ती कोणताही रोल एकदम सहज सादर करू शकते. तिच्या चेहऱ्यावरचे हावभावच भाव खाऊन जातात. तिची डायलॉग डिलिव्हरी, रिॲक्शन शॉट कमाल आहेत आणि खूप सुंदर ती दिसते. बाकी सारंग साठे आणि छोट्या नायरा यांनी सुद्धा उत्तम साथ दिली आहे. चित्रपट आपल्याला मध्ये मध्ये हसवतो आणि भावुक करतो. आता बोलूया काही निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल. हा चित्रपट परिपूर्ण नाही. परेश मोकाशी यांनी थोडा प्रयोगशील प्रयत्न केला आहे, पण मध्ये मध्ये चित्रपट पकड सोडतो. जसं की कामवालीचं येणं, मग भांडण होणे, तिला काढून टाकणे आणि परत पॅचअप करणे, मग परत भांडण, याच्यातच खूप वेळ गेला आहे. सगळ्यात मोठा वीक पॉईंट म्हणजे चित्रपटातील गाणी, म्हणजे ती काय आहेत हे समजत नाही. त्यात त्यांचं कंपोजिशन पण इतकं लक्षात राहत नाही आणि ते चित्रपटाला स्किप करावंसं असं भासवतात. आशाताई यांचं कॅरेक्टर सुद्धा गणलं आहे असं वाटतं. त्यात त्यांना जे डायलॉग दिले आहेत ते सतत तेच कानावर पडतात आणि ते थोडं रिपिटेटिव्ह वाटतं. काही सीन्सची गरज नव्हती असं वाटतं. जसे की काही कॅमिओज, त्याला काही अर्थसुद्धा नव्हता. शेवट पण जास्त ड्रॅमॅटिक आणि प्रेडिक्टेबल वाटतो. बाकी या चित्रपट उत्तम आहे. कुटुंबासोबत आपण पाहू शकतो आणि त्यातून खूप काही शिकू शकतो. तर हा होता रिव्ह्यू नाच गं घुमा या चित्रपटाचा. तर या भागात इतकंच. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.